आज आपण वाळवणातला पदार्थ साबुदाणा बटाट्याची वर्षभर टिकणारी चकली तयार केली आहे। तर ती तुम्ही बघू शकता, दुपटी तिपटीने अशी छान फुलते। आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की साबुदाणा चकली ही छान अशी आपली झालेली आहे आणि कच्चा साबुदाणा कुठेच राहिलेला नाही आहे। छान मऊसूद असा साबुदाणा भिजल्यामुळे आपली चकली तुम्ही बघू शकता छान अशी फुलते। हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हेच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते। तर साबुदाणा बटाटा चकली म्हटलं तर कुठे कडकपणा राहतो किंवा कडक चकली होते आणि असं खुसखुशीतपणा येत नाही किंवा चकली करताना तुटते। तर चकली तुटू नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे, किंवा चकली कडक होऊ नये म्हणून काय करायचं हे सगळ्या मी टिप आणि ट्रिक्स सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। तर साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी हे गरम पाणी तितकंच म्हणजे जितकी वाटीभर साबुदाणा घेतला होता त्याच वाट्याच्या प्रमाणाने पाणी गरम करून घेतलं आहे आणि साबुदाण्यावर ओतून 1 इंच वरती पाणी राहील इतकं ते भिजत ठेवायचं आहे। तर असं मी रात्री भिजत ठेवलं आहे, म्हणजे आपले साबुदाणा छान भिजून फुगून येईल। तर चकली त्याच्यामुळे खूप खुसखुशीत होण्यास मदत होते। तर गरम पाणी नक्की तुम्ही टाका। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आता मी सकाळी करायला घेतला आहे, तर तुम्ही अर्धा किलो प्रमाण साबुदाण्याचं घेतलं असेल तर त्याच्यासाठी 1 किलो बटाटा वापरा, किंवा 1 किलो साबुदाणा घेतला असेल तर 2 किलो बटाटा वापरा। म्हणजे सांगायचं अर्थ असा की साबुदाण्यापेक्षा बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या। तर बटाटे जास्त घेतल्यामुळे चिकटपणा येतो आणि साबुदाणा चकली होण्यास छान मदत होते आणि छान आपल्या चकलीला आकार येतो। तर आता मी साबुदाणा भिजलेला घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता छान मऊ भिजलेला आहे, फुगलेला आहे। तर त्याच्यात आता खिसून घेतलेला मी बटाटा टाकलेला आहे आणि त्याच्यात मी 3-4 बटाटे घेतलेले आहे, कारण मी 1 वाटी साबुदाण्याला 4 बटाटे घेतलेत। तर छान लाल मिरची पावडर तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता, तिखट कमी जास्त पाहिजे असेल तितकं टाका आणि मीठ टाका आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या उपवासाला जर करायचं असेल तर जिरं तुम्हाला चालत असेल तर जिरंसुद्धा टाकू शकता, पण मी इथे जिरं टाकलेलं नाही आहे। तर आता हे सगळं फक्त लाल मिरची आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात मी लाल मिरची पावडर फक्त टाकलेली आहे, तर तुम्ही हिरवी मिरचीची अशी जाडसर पेस्ट करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता, तर ते सुद्धा छान लागतात हिरव्या मिरचीचे। तर मी फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ टाकल्यामुळे सुद्धा आपल्या चकलीला खूप अप्रतिम चव लागते। तर आता हे मी छान मळून झालेलं आहे आणि बटाट्यामुळे बाइंडिंग छान येतं त्याला, त्याच्यामुळे बटाटा तुम्ही दुपटीने घाला। आता सगळं छान पीठ मळून झालं आहे, आता मी सोयऱ्यामध्ये घालते। सोयऱ्यामध्ये घालताना तुम्ही तेल लावायचं आहे आतमध्ये आणि दाबून पीठ भरायचं आहे। दाबून पीठ भरल्यामुळे आपली चकली छान पडते आणि तुटणार नाही। तर असं मी छान घट्ट भरून घेते। तर आता छान मी चकली पाडून घेते। तर चकली तुटत असेल किंवा व्यवस्थित आकाराने येत नसेल तर मी दुसरा उपाय तुम्हाला सांगते। तर आपल्या ज्या घरी दुधाचे पिशव्या असतात, ते पिशव्या असतात ते धुवून छान स्वच्छ करून त्याच्यामध्ये हे आपण साबुदाण्याचं पीठ भरायचं आणि कॉर्नरला छोटंसं छेद करून असं आपण त्याने पिशवीने आकार देऊ शकतो। तर अशा चकल्यासुद्धा पडायला खूप सोप्या जातात आणि खूप छान पडतात, ते तुम्ही बघू शकता, आकारसुद्धा व्यवस्थित येतो। तर असं तुम्ही पिशवीनीसुद्धा छोटा मोठा आकार करू शकता। तर अशा आपल्या चकल्या छान मी 2-3 दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा सुकवून घेतल्यात आणि वाळवल्यात। तर आता बघू शकता आपल्या चकल्या अशा तयार झालेल्या आहे। तर आता मी छान गरम तेल केलेलं आहे आणि कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपण चकल्या तळायच्या आहेत। तर साबुदाणा बटाटा चकली हे उपवासाला तुम्ही खाऊ शकता, कारण मी त्याच्यामध्ये आपण दुसरं काही टाकत नाही आणि साबुदाणा बटाटा कधी पण चकली अप्रतिम लागते। तर आता खूप छान तेलामध्ये टाकताच बघू शकता तुम्ही
खूप फुलल्या आहेत आणि साबुदाणा पण असा आपल्या छान भिजल्यामुळे असं खुसखुशीतपणा आलेला आहे. तर ह्या अशा फुललेला आणि अप्रतिम चवीचा साबुदाणा बटाटा चकली तुम्ही नक्की करून बघा. तर तुम्ही बघू शकता दुपटी तिपटीने ती छान आपली साबुदाणा बटाटा चकली फुलते आणि खुसखुशीतपणा त्याला खूप येतो. इतका छान आवाज येतोय ना, त्याचा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोंडात टाकताच ती चकली विरघळते. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच करा बघा, तुम्हाला ही चकली खूप आवडेल. आणि चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.